क्रेयॉन्स गेले तुझे काम. नवीन आहेत ग बाई, याला काय करू. रंकाळा स्पेशल पावभाजी. एक मिनिट. ते कम्फर्ट तर लागतंच. आता या सीझन मध्ये तर खूपच. तुला पॉपकॉर्न आहे. ऐकलत ना शांभवीचं, मम्मी मम्मी व्हेअर आर यू असं ती मला विचारत होती. असं खूप काही नवीन गोड असं ती शिकते सध्या. खरं तर मीच कमी पडते ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायला. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. खरं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे. खूप सारे मेसेजेस आलेले आहेत, कमेंट आल्यात, DM सुद्धा आलेले आहेत की का व्लॉग येत नाही आहेत. जवळपास आता 9 दिवस झालं मी सुट्टी घेतली होती. त्याचं कारणसुद्धा तसंच होतं. खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यातनं सध्या जायचं चाललेलं आहे. तर तेच काय आहे काय नाही पुढे शेअर करेन. त्या अगोदर इकडे तुम्हाला दिसत असेल तर मस्तपैकी मी धपाटे बनवते आहे. कारण की आषाढ महिना निघाला आहे. आमच्या इकडे आकाड तळणे म्हणतात, ज्याच्यात धपाटे कोंडुळे किंवा चिपट्या कोंडुळे केले जातात, ते तळले जातात. आता गोडपुऱ्यासुद्धा करतात आमच्याकडे, खसखस वगैरे त्याला लावून. बाहेर पाऊस चालला आहे मस्त. तुमच्याकडे आहे की नाही मला सांगा. मस्तपैकी इकडे मी थालीपीठ करते. छान याच्यामध्ये कोथिंबीर आणि बऱ्याच गोष्टी ॲड केल्यात मी, ज्याच्यामध्ये खास करून भोपळ्याचे थालीपीठ आहेत आणि बाकी तर तुम्हाला माहिती आहे जे काही इन्ग्रेडियंट असतील ते. असं सगळं मिक्सअप झालेलं आहे. ते सगळं थोड्या वेळाने आवडेल. अगोदर आता गरमागरम सर्व करते आणि मुलं खेळतात तिकडे मस्त, तर त्यांना अगोदर खायला देते. तर थोडीशी अचानकच खराब झाली. म्हणजे अगदी पहाटे 4 आम्ही जागेच आहोत. 4 वाजता त्रास व्हायला लागला आहे. त्यामुळे खूप टेन्शन येत होतं की नेमकं काय. दवाखान्यात कॉल केले तर डॉक्टर पण अवेलेबल नव्हते. ते म्हणायला लागले की सकाळी या म्हणून. मी रात्री असं उशिरा जाऊन आणलं, मध्यरात्री आहे ना. हो चला आता ते बनवून घेते मी आणि हा ब्लॉग आता नंतर जरा वेळाने सगळं आवरासावर झाल्यानंतर कंटिन्यू करते. इकडे हॉलमध्ये माझी इटुकली बिटुकली मस्तपैकी छान असं खेळतायत. शांभवी आजकाल काही काही गोष्टी दादाकडनं पण शिकायला लागली आहे आणि बऱ्याचदा तो तिला सांगत असतो तोंडात नको घालू, तर तेव्हा ती खाली काढते आणि तो इकडे तिकडे बघायला की परत ती तोंडात घालते. आता धपाटे बनवल्यानंतर स्त्रीला म्हटलं बाबा सांग कसे झालेत खाऊन. ते इकडे आमच्या गोंडुल्याने दादाच्या अगोदर टेस्ट करून बघितले. दही लावून आम्हाला खाता पण येते. छान शिकले की आमच्या बाळाने खायला. छान आहे, छान. आपण जेव्हा लहान होतो ना तर त्यावेळी बऱ्याचदा बहुधा प्रत्येकानेच आपल्या आईकडनं हे ऐकलेलं असेल की जेव्हा तुला मूल होईल ना तेव्हा तुला आईची किंमत कळेल. तर ते खरंच किती खरं आहे ना. म्हणजे बघा ना, सगळ्यात पहिलं धपाटं थालीपीठ जे काही गरम गरम आहे ते सगळ्यात पहिलं आपल्या ताटात आपली आई वाढायची आणि आत्ता कळतंय की त्याचं काय महत्त्व होतं किंवा तिला का वाटायचं आपण खावं. आता जसं आपण काही बनवलं तर आपल्या मुलांनी ते खाल्ल्यास किती भारी वाटतं ना. सगळं कष्ट केल्याचं चीज झालं असं वाटतं, आपलंच पोट भरलं की काय. सगळे धपाटे थालीपीठ काय पराठे वटेवर ते करून घेतले आणि त्यानंतर चला तर आता ड्युटीला निघालो मी आणि वर्षाची खूप धावपळ आहे सध्या अशा परिस्थितीमध्ये, कारण मावशी पण नाही त्यामुळे सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी आल्या आणि या मॅडमची सेवा आली. दिवसभर दंगा, रात्री दंगा, झोपच होत नाही. मग मजा आहे की नाही. आणि माझं सहकार्य पहिलं होत होतं तसं आता नाही, कारण कसं शेड्यूल थोडं चेंज झालंय त्यामुळं वेळ मिळत नाही, कारण मदत करू शकत.
श्री क्रेयॉन्स गेले तुझे काम. नवीन आहेत ग बाई याला काय करून देऊ अजून वापरायला जुनी आहे ती याच्यावर रोडून नको याच्यावर कर जे करायचं याच्यावर कर. काय करतेस शांभवी? दादाला डिस्टर्ब करतेस? असेच करतेस? असे क्रेयॉन घ्यायचे असतात तिला दादाचे. हे बघा काय करते बाबू, काय करते? का क्रेयॉन घेतलेत? स्केच नोटचं आहे ना ते मॅमनी नवीन हे करायला दिले ते कम्प्लीट करायला. होय. त्यानंतर डिरेक्टली दुसऱ्या दिवशी सायंकाळी जेव्हा हे ड्युटीवरून परत आले ना, तर त्यावेळी फ्रेश वगैरे झाले आणि मग आम्ही निघालो दवाखान्यात येण्यासाठी. इथं आल्यानंतर जे काही रुटीन चेकअप वगैरे आहेत ते तर केलंच. त्यानंतर अजून काही टेस्ट होत्या त्या त्यांनी सांगितलेल्या त्या पण करून घेतल्या. नंतर पुढे आम्ही गेलो DMartला, कारण घरातला किराणा वगैरे थोडासा संपला होता. जे काही संपले त्याची लिस्ट पण अगोदरच केली होती, तर तेवढंच साहित्य घ्यायचं होतं. आणि आपले यूट्यूब फॅमिली मेंबर इथे भेटले. एक मिनिट. शांभव इकडे बघ ना ग. बरं, इथे दोघी तिघी भेटल्या ज्या यूट्यूब मास्टर क्लास विषयी विचारत होत्या. तर पुढची बॅच आपली येत्या 26 जुलैला आपण लगेच सुरू करतोय. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. आणि माझे जे काही रिपोर्ट्स आहेत ते आल्यानंतर डॉक्टर सांगतीलच की मला नेमकं काय झालंय. पण हां, मी तुम्हाला हे नक्की सांगू शकते की मला काय प्रॉब्लेम होतोय किंवा काय त्रास होतोय सध्या. ते मला बॅक पेनचा खूप जास्त त्रास वाढला आहे, त्यासोबत अशक्तपणा खूप जास्त आलेला आहे. आणि याचं कारण जेव्हा मी डॉक्टरांशी बोलले तेव्हा माझ्या लक्षात बऱ्यापैकी आलं आहे की ते म्हणत होते की डिलेवरीनंतर ना आराम घ्यायला हवा होता. मी 5वी पुजली ना बाळाची, त्याचासुद्धा व्लॉग दुपारी 1 वाजता अपलोड केलेला, तुम्हाला आठवत असेल तर. म्हणजे कसल्याही प्रकारचा आराम न घेता मी 5व्या दिवशी डिलेवरी झाल्यानंतर उठून बसलेली आणि कामाला लागले. व्लॉग बघणाऱ्यापैकी कुणी प्रेग्नेंट असेल तर स्वतःच्या जीवासोबत माझ्यासारखं अजिबात खेळू नका. प्रॉपर आराम घ्या डिलेवरीनंतर. तरी खूप सारी काटकसर करून तरी सुद्धा एवढं साहित्य झालं की ते काउंटरला पण काही गोष्टी यावेळेस ना चांगल्या थोडं चेंज केले, थोडं हेल्दीकडे जाण्यासाठी. आणि जास्त खर्च तर काय ड्रायफ्रूट तर जास्त बिल. यांचा हात अवघडला असेल, आता घरी जायचं आणि त्यांना जायचं परत कुठे. चला आता अशा पद्धतीने निघालोय आम्ही घरी जाण्यासाठी. बरं झालं पाऊस बंद झालाय नेमकं या टायमिंगला. तर सगळं साहित्य हे करतो आणि मग आम्ही निघतो जाण्यासाठी. दिसता ना आमच्या मॅडम झोपल्या होत्या एवढा वेळ, आत्ता उठल्या. पाऊस येते पाऊस. तर आता ना आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि पाऊस पण कमी झाला. पाऊस पण आज सुट्टी आहे कसं काय काय माहिती पण थोडा आलेला सो आत्ता ओव्हरऑल टेस्ट वगैरे कशी झालं ते पण सांगतात. आणि त्यानंतर मग घरी जायला शांभवीची पण झोप थांबल्यानंतर आमची पावभाजी तयार झालेली आहे. सो आम्ही आता खाऊन घेतो घरी जाण्यासाठी. व्यवस्थित पकड बा, इथेच खाऊ शकतोस तू. आवडली? रंकाळा स्पेशल पावभाजी. फर्स्ट टाइम खातोय आपण इथे पावभाजी. हो, एवढ्या वर्ष वातावरणच भारी आहे ना. पावसाचं तिथं कडेला थांब, तिथं बसा बसायला जागा. हे बसायला जागा. खाणारच का तिथं?
असू दे. बरं, कोल्हापूरकर जर हा व्लॉग पाहत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला इथले जे काही पदार्थ आहेत जे स्पेशल अमुक अमुक ठिकाणचे छान मिळतात असं माहिती आहे तुम्हाला, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आम्ही नेक्स्ट टाईम ते नक्की जाऊन टेस्ट करू. तर अशा पद्धतीने आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही हलकीवाली बॅग घेतो कारण की बाकीच्या दोन्ही जड आहेत. आल्यानंतर ना साहित्य वगैरे ते तसंच ठेवलेत, बॅगा वगैरे सगळ्या, तर त्या अगोदर रिकाम्या करून घेतात आणि साहित्य मला भरायचं पण आहे आणखी, तर आत्ता होईल मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आल्याबरोबर तिथे शेजारी बोलवलं होतं, एक काम होतं, तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी हळदी कुंकू लावले, दिवा वगैरे लावला, त्यानंतर मग स्वयंपाक जेवणं वगैरे सगळं आटोपलं आमचं. मग अशी पावभाजी वगैरे खाल्ली होती त्यामुळे जास्त भूक नव्हतीच, थोडंफार खाऊन घेतलं आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवते डीमार्टमधनं आम्ही काय काय शॉपिंग केली ते. तीच आपली रेग्युलरची शॉपिंग, पण त्यामध्ये यावेळी चेंज पण केला. हो, काय केलंय ते दाखवतो तुम्हाला. आणि शांभवीना त्यातले साबण काय काय ज्या गोष्टी तिला असं वाटतं की ते चॉकलेट किंवा बिस्किट सारखं असं काही आहे असं वाटतं, ते घेऊन पळते इकडे तिकडे, पण बिस्किट अजिबातच आणलेलं नाही, चॉकलेटही आणलेले नाही आहेत. या गोष्टी आम्ही कट ऑफ केल्यात सध्या, आहे ना श्री? हो. काय चाललंय शांभवी तुझं? खाली काळा पाड असं एक 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 गोष्ट ती खेळायला. काय गोष्ट काय हवंय तुला जन्म? काय त्याच्यावरती स्ट्रॉबेरीचं आहे ना, हँडवॉश आहे ना, त्याच्यावर स्ट्रॉबेरीचं आहे, त्यामुळे तिला असं वाटायला लागले की मी थोडस जवळ घेते म्हणजे आमचा आवाज येईल. तर बोल पहिले चालू करते दाखवायला श्री, कारण की ह्या सगळ्या गोष्टी दाखवायची आवड आमच्या श्रीला खूप जास्त आहे आणि मला वाटतं की शांभवी जराशी मोठी होईपर्यंत श्रीदादाकडेच हे कॉन्ट्रॅक्ट असेल, परत हे असं करणार मी दाखवणार मी दाखवणार मी. आत्ता पण तिचं असंच असतं की हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ की ते घेऊ. का तू ते दाखव, मी इकडे ठेवते पटपट जरासं. आणि ब्लॅक पिंक बेड ब्ल्यू कलर पिस्ता पिस्ता. ओके, तू दाखव, मी इलायची देते. इलायची वेलदोडे, चिया सीड्स. हे तुम्ही आणले बाबा हे चिया सीड्स वगैरे, कुणाचा हट्ट होता जास्त? मला आता आम्ही खूप हेल्थ कॉन्शियस झालोय ना. पितांबरी ते माझं कामाचं आहे, भांडे घासून पितळेची हे पण मम्मीचं काम आहे. आणि सनफ्लावर सीड्स हे मनुके, हे रॉक सॉल्ट, अक्रोड. हा चेंज केला आम्ही यावेळी. आम्ही नेहमी सोयाबीन ऑइल खातो, परंतु यावेळी शेंगदाण्याचं तेल आहे. आणि मेन म्हणजे हो बाळा मला बोलू दे, कोल्ड प्रेस ऑइल आहे हे. एवढी बॉटल 450ची आहे. कदाचित तुमच्यापैकी काही जण ते ऑलरेडी यूज करत असतील, पण मी फर्स्ट टाइमच हे आणलं. तर बघू आता, आमच्याकडे गावाकडे घाण्याचं तेल असतं, पण आता इथे काही ते पॉसिबल नाहीये. बघू आता, आपण हे ट्राय केल्यासच कळणार आहे की कसं आहे काय नाही ते. क्वांटिटी मात्र थोडीशी आपल्या सगळ्यांनाच तेलाची कमी करणं खूप गरजेचं आहे. वॉटरमेलन चिप्स. तुम्हाला वाटत असेल काय कशा नाहीत ते मला पण माहित नाही, मी सांगू शकत नाही. काय मधला भाग वाईट असतो त्याचा, ते वरचं साल काळा असतो. हे काय सोया चमच्याचे छोटे छोटे क्यूब डिप. हा, तर हे पॉपकॉर्न्स आहे ॲक्टिव्ह. हे ना तुम्हाला माहिती आहे हे सहसा यूज करते, तर अफोर्डेबल पण आहे, छान पण आहे, त्यामुळे सध्या तरी हेच वापरते. वाटाणे, शेंगदाणे. आता याच्यामध्ये ना एक दोन प्रकारचे मी घेतले होते, 2 प्रकारचे. हे मान चॉईस केलेले आणि हे मी चॉईस केलेले. आणि कारण की लावायला पण येतात आणि खायला पण येते. ते लावायला येत नाहीत आणि फक्त खाता येत असं कोण हे उगत नाही. बरं, तर ना शेंगदाण्याचे लाडू पण बनवायला लागतील आणि आमच्या इथे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट असतं. हे मम्मीचा शांभवीचा. शांभवीला सध्या गरज नाही.
मी इथं बसले, मी इकडून बसते दादा, इकडून बसते दादा. कपड्याचे साबण, भांड्याचे साबण जे आपल्याला लागणार आहे महिनाभराचं तेच, आणि जे साहित्य संपलं होतं तेवढं चांगलं आहे. सगळी साखर वगैरे अशा काही गोष्टी तुम्हाला नाही दिसणार आहेत, आणि आम्ही जाणीवपूर्वक त्या खूप कमी केल्यात आता खरं तर, आणायच्या पण आणि खायच्या पण आहे ना. हो. आणि आता इथं आहे हार्पिक, आणि हार्पिक सोबत फ्री मध्ये डेटॉल. मग हार्पिक आणि डेटॉल त्याच्या कंपनीचा काय संबंध आहे ग? असेल त्यांचे टाईप काय, ते माझ्यासाठी पुढचं सोप आहे. चंदनाचं साबण आहे हे, आणि हे मेन म्हणजे खादी ब्रँडचं आहे, आणि श्रीची खूप इच्छा होती की यावेळी त्याला त्याच ब्रँडचा हवा आहे. सो फर्स्ट टाइम तो ट्राय करणार आहे, कसं असणार आहे काय माहिती. आणि कलर हा का केला चॉईस, कारण खूप सारे होते तिथे, त्याला वास पण यायला चांगला त्याचा आहे. फेसच येत नाही. हे आयुर्वेदिक आहे. आणि तिथं 2 गुड नाईट्स आहेत, आणि त्याची तो मशीन आहे, हे याच्यातच ठेवलं. आणि ते क्लीन प्लस आहे. क्लीन प्लस टिश्यू पेपर, हे कशाचं पीठ आहे का मग? डाळीचं पीठ आहे, डाळीचं पीठ आहे बघा. बेसन, हा, भजी वगैरे करायची, पोहे बनवायला पांढरे पोहे, नाश्त्याचा आहे पोहे. बदाम, हे सगळे हे ड्रायफ्रुट्स सीड्सचं मिक्सचर बनवून हे खायला मला उद्या देणार आहे. पंपकिन सीड्स, ढोकळाचं पीठ, ते कम्फर्ट हे तर लागतंच. आता या सीझन मध्ये तर खूपच. तुला काय सांगायचं? पॉपकॉर्न आहे दुसरं. तुला काय सांगायचं? इथं सदी इथं कंपल्सरी आहे, मावशीच्या कामाचं आहे. हो, आपल्याच कामाचं आहे ते, मावशी आपल्याला हेल्प करतात. हे खारिका, खजूर म्हणतात हा, बघा. खजूर. कोरडे असतात ना त्या खारका, ज्या हारामध्ये असतात त्या, आणि हे आहेत ते खजूर. असेच. आणि काळा हे box आहे. ते येलो आहेत ना आपल्याकडे, ते पण खजूर आहेत, ते ओलेच खजूर, ते आणि- पाण्याच्या खारका. त्यानंतर त्याला ड्राय केलं जातं, आणि मग परत ते असं बनतं, लहान वाल्यांचं असं हा, बनतं. आणि ह्यापेक्षा जास्त ड्राय केलं ना की त्या हारामध्ये असतात ना त्या बनतात. थांब देते बघा. ही डाळ आहे, डाळ. कोणची डाळ आहे तुम्हाला? तुरीची डाळ. हा, तुरीची डाळ. नुसती खातेत ना मायाला. दे. बाग आहे. आणि हे दाखवायची आमच्या स्त्रीची खूप इच्छा होती. सिंथॉल पण आहेत खूप सारे. ते तर पेक्षा जास्त नाही भेटत. आणि हे काय? हेअर ऑइल. तांदूळ. लय जड आहे. आता एक तुटा माझ्या माझं पसारच झालाय. यासाठी लावलाय स्त्रीने. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, कधी पण जेव्हा आपण काही किराणा आपण भरून आणतो ना, तर का कोणास ठाऊक त्याला खूप जास्त एक्साइटमेंट असते. स्पेशली जेव्हा डीमार्ट किंवा कुठल्याही मॉलमध्ये आम्ही जातो ना, तिथून जेव्हा काही खरेदी करतो तर ते घेतानाही तो खूप एक्साइटेड असतो. तुमची मुलं असं करतात का मला सांगा? हे घेऊ मा, ते घ्यायचंय, ते घ्यायचंय, असं म्हणजे लिस्ट आहे त्यापेक्षा पण जास्त जेव्हा स्त्री असतो तेव्हा साहित्य होतं. पण शेवटी आम्ही दोघं जण काउंटरला जेवढं पाहिजे तेवढंच घेतो, काय की नाही, बिलिंगला. तर आज त्याला घेऊन जाण्याचं कारण हे पण होतं की गोष्टी किती महाग असतात, कितीला काय पडतं काय नाही हे त्यालाही कळायला हवं. आता तो मोठा होतोय. सो काय वाटतं श्री तुला, किती खर्च झाला आपला? 5,000. 5च्या पण वर गेले. शक्यतो ना आम्ही डीमार्टला जायचंच बंद केलंय ह्या वर्षभरात. मला वाटतं आई एकदा होती तेव्हा, आता एकदा, असं फार फार 3-4 वेळा झालं असेल. हो ग, 2दा झालं. तर की आपल्या आई वडिलांना हट्ट करायचा नाही. हे मी अगोदर करायचो हट्ट, पण आता करत नाही. मी ठरवलंय. आणि कामाच्या गोष्टी असल्या तर एक वेळेस ठीक आहे, पण अवांतर गोष्टी नाही घ्यायच्या. म्हणजे काही गोष्टीमध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो, एक मंथ काढू शकतो. तर अशा गोष्टी त्याच्यात थोड्या थोड्या आता लक्षात यायला लागल्यात पूर्वीपेक्षा. आणि खूप साऱ्या जणी विचारत होता श्री की श्री पहिल्यासारखा एवढा जास्त इन्व्हॉल्व का होत नाही व्हिडिओमध्ये, किंवा जास्त का दिसत नाही त्याचं कारण काय? अभ्यासाने खेळणं. होय, त्यामुळे. बरं, मग आता येणारच की नाही यानंतर? हा, सगळे मिस करतायत तुला. चालतंय. यानंतर दररोजच्या ब्लॉग मध्ये येणार. हो.
हिचं तिसरं चालू, हिला बेरी हव्या. हो. हा पण पुडा फोडलाय आणि या रंगाचा पण पुडा फोडलाय. दोन्ही पण तिच्याच आहेत आता. हे असं आहे आमच्यात. बरं जरी कोण आणलंय या बेरी, कोण हटके नाही आणायला? दादानी. बरं दादा इकडे सांग ना, आपण तिघेच का आहोत? तुझे बाबा कुठे गेले? पप्पा आहे ना लातूरला गेले, ती बांधकाम आहे ना ते बघायला. कारण की आता पुढची प्रोसिजर सुरू झालेली आहे. उद्या रात्री बसणार आहेत आणि उद्या सकाळी येणार आहेत. आज आता नाही, परवा सकाळी. हो, आज गेलेत ते, म्हणजे आता बसमध्ये आहेत. उद्या पोहोचतील आणि मग उद्या दिवसभर तिथे त्यांना काम असेल. खूप गरज पडली तर एक अजून दिवस वाढेल त्यांचा तिथे, नाही तर मग ते उद्या रात्री बसतील, परवा सकाळी इथे असतील. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. एनर्जी तर पाहिजेच महाराजांच्या वाक्याला, आहे की नाही?